गोकुळ दूध संघाचा 61वा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी कळंबा रोडवरील अमृतसिद्धी कार्यालयात पार पडला। यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे यांनी गोकुळ दूध संघ दिवसेंदिवस प्रगतीचं शिखर गाठत असल्याचं त्यांनी सांगितलं। गोकुळ दूध संघानं जातिवंत म्हैस खरेदीचं अनुदान 40,000 रुपये केलं असून गोकुळ श्रीचं बक्षीस 1 लाख रुपये केलं आहे। दूध बिलापोटी दर 10 दिवसाला सरासरी 70 कोटी रुपये दूध उत्पादकांना दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं। गाय दुधाचा दर शासन दरापेक्षा 6 रुपयांनी जास्त केल्याचंही चेअरमन डोंगळे यांनी नमूद केलं। तसंच म्हैस दूध खरेदीसाठी 55 रुपये 6 पैसे आणि गायीच्या दुधासाठी सरासरी 37 रुपये 26 पैसे इतका उच्चांकी दर गोकुळनं दिल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवाय चेअरमन आपल्या गोठ्यावर गोकुळ कट्टा असे विविध उपक्रम राबवण्यात आलेत। नजीकच्या काळात गोकुळच्या मालकीचा पेट्रोल पंप सुरू करून संघाचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही चेअरमन डोंगळे यांनी सांगितलं। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते 2022-23 या सालामध्ये जिल्ह्यातून गाय आणि म्हैशीचा जास्तीत जास्त दूध पुरवठा, उत्तम प्रतीचा दूध पुरवठा आणि जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थांचा गौरव करण्यात आला। गाय आणि म्हैशीचा जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या करवीर तालुक्यातील वडकशिवाले इथल्या श्री हनुमान दूध संस्थेनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलंय। दुसरा क्रमांक करवीर तालुक्यातील चुये इथल्या श्रीराम दूध संस्थेनं मिळवलाय, तर पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणे इथल्या श्री उदय दूध संस्थेनं तिसरा क्रमांक मिळवलाय। उत्तम प्रतीचं म्हैस दूध पुरवठा करणाऱ्या शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड इथल्या कैलासवासी सिद्धू अग्नू पाटील दूध संस्थेनं प्रथम क्रमांक, तसंच राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथल्या लालबहादूर शास्त्री दूध संस्थेनं द्वितीय क्रमांक आणि हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या किसान कामगार दूध संस्थेनं तिसरा क्रमांक मिळवला। म्हैशीचा जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ इथल्या लक्ष्मी दूध संस्थेनं प्रथम क्रमांक मिळवला। पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणे इथल्या श्री उदय दूध संस्थेनं द्वितीय क्रमांक, तर गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल इथल्या श्री शिवपार्वती दूध संस्थेनं तिसरा क्रमांक मिळवला। यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दूध संस्थांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरवण्यात आलं। यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बयाजी शेळके, अंजनाताई रेडेकर, अजित नरके, अमर पाटील, कर्णसिंह गायकवाड यांच्यासह सर्व संचालक, पदाधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक सभासद, शेतकरी आणि जिल्ह्यातील दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते।